बेकायदेशीर आणि नियमबाह्य ऑनलाईन औषधी विक्रीच्या विरोधात आहे. ते ऑल इंडिया केमिस्ट आणि ड्रगिस्ट संघटनेच्या वतीनं आहे. ते देशव्यापी संप आहे तो पुकारला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आहे ते कोल्हापुरातील संघटनेच्या वतीनं आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. आपल्यासोबत मोर्चेकर्ते आहेत, आपण त्यांच्याशीच एकंदरीत जाणून घेऊया. काय एकंदरीत आपण आज मोर्चा काढला, हा देशव्यापी बंद देखील पुकारण्यात आला आहे, काय एकंदरीत मागणी आहे? आमची मागणी असं आहे की ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं जो आज बंद पुकारण्यात आलेला आहे तो बेकायदेशीर ऑनलाईन विक्री जी होत आहे ती बंद व्हावी, या त्यांच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. आज कोल्हापुरातले किती औषधी दुकानं सध्या बंद आहेत आणि आपल्या या आंदोलनामध्ये किती कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला? आज कोल्हापूर जिल्ह्यामधले 5,500 केमिस्ट आपली दुकानं बंद करून आज या मोर्चामध्ये संपूर्ण केमिस्ट बंधू भगिनी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. शिवाजी पुतळ्यापासून कलेक्टर ऑफिसपर्यंत या मोर्चामध्ये जवळजवळ 3,000 ते 3,500 केमिस्ट या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. आणि ऑनलाईनच्या विरोधात ही केंद्र शासनाची नियमावली आहे की बाबा ऑनलाईनला बेकायदेशीररित्या जी काय परवानगी दिलेली आहे ती मागे घ्यावी. आणि ऑनलाईनच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऑनलाईनमुळं जी औषधं येतात ती बनावट असू शकतात आणि ऑनलाईनच्या माध्यमातून ही समाजाच्या ती बाधक असणारी गर्भपाताची औषधं असतील किंवा नशेची औषधं असतील ती सहजपणे उपलब्ध होऊन समाजामध्ये त्याचा एक चुकीचा संदेश जातो. आणि आम्ही व्यवसाय करत असताना ड्रग ॲक्ट 1945 प्रमाणे काम करतो. एक केमिस्ट हजर असतो, फार्मासी दुकानामध्ये हजर असतो आणि सगळ्या नियमाचं पालन करून आम्ही केमिस्ट दुकानदार काम करत असतो. ऑनलाईन मात्र कोणत्याही नियमाचं पालन न करता औषध व्यवसाय करत असते. आणि आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये औषध दुकानं आहे आणि औषधाची वितरण व्यवस्था अगदी सुबत्तेने आहे. कोणतीही तक्रार नसताना, ऑनलाईनची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नसताना केंद्र शासनानं हे ऑनलाईनला का आळा घालत नाहीत हाच आम्हाला प्रश्न आहे. असं जर बंद ऑनलाईनच्या विरोधात एक तर कायदा करावा, अन्यथा ते बंद करावं. ते जर झालं नाही तर आम्हाला बेमुदत उपोषण किंवा बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. एकंदरीतच पाहायला गेलं तर ऑनलाईनवर जे आहे ते ओव्हरऑल सगळे औषधं आहेत ती मिळत आहेत, मात्र नागरिकांपर्यंत त्याचा जागरूकतापणा अजूनपर्यंत पोहोचला नाहीये. कसं धोकादायक आहे ऑनलाईन औषधी खरेदी करणं आणि नागरिकांना काय सांगू? आता ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून जर का बोलायला गेलं तर सध्याचे जे काही प्रेस मीडियामधून बातम्या येतात किंवा टी व्हीवरती ज्या बातम्या येतात त्यावरती जर का आपण बघितलं तर ऑनलाईनच्या माध्यमातून जे काही आपलं बॉडी बिल्डर मुलं जिममध्ये जातात तिथं मेपेंटाईन नावचे जे काही इंजेक्शन वगैरे जे काही मिळतात ती कुठल्या कारणासाठी इंजेक्शन आहेत आणि ती आपल्याला डॉक्टर प्रिस्क्रिप्शनशिवाय आपण मेडिकलमध्ये देऊ शकत नाही, म्हणून आपण इथं त्याची विक्री करत नाही. मात्र ती सर्रास दिल्लीमधून मोठ्या प्रमाणात त्याचा ऑनलाईनच्या मार्फत औषधाचा साठा हा बाजारपेठेमध्ये उपलब्ध होत आहे. मध्यंतरी पेपरमध्ये आपण बघितलं की शिरोळ असू दे, इचलकरंजी असू दे, कोल्हापूर असू दे 100-100, 200-200 अशी इंजेक्शन एका वेळेला घरामध्ये मिळायला लागलेले आहेत. आणि ह्यामुळं नवीन पिढीवरती 100% हा वाईट परिणाम आहे. ह्यामध्ये बऱ्याच मुलांच्या त्यामध्ये डेथ झालेले आहेत, कारण ती इंजेक्शन स्वतःहून टोचून घेतात. किती डोस, कसा डोस आणि त्याचा काही संबंध नसताना फक्त बॉडी त्यामध्ये वाढते असं त्यांना ते गैरसमज झाल्यामुळं ती इंजेक्शन वापरतात. तसंच जे काय प्रेग्नन्सी ह्याच्यामधले जे काय मेडिसिन्स मिळतात आणि अबॉर्शनचे किट मिळतात हे खरं म्हणलं तर आता सध्या ऑनलाईनला ऑफलाईनला बंदी आहे. त्याचं प्रिस्क्रिप्शन खरं म्हणलं तर 3 प्रतीमध्ये गायनॅक MBBSच्या अनुभव डॉक्टर हे खरं म्हणलं तर देऊ शकतात. मात्र आता ऑनलाईनच्या माध्यमातून बघितलं तर गल्ली पोळात अशा टाईपचं किट मिळायला लागलेलं आहे. आणि अशी जर काय एखादी घटना घडली, ब्लडिंग वाढलं तर त्या महिलेचा त्यामध्ये मृत्यू होऊ शकतोय. आणि असं कॉलेजच्या युवती आणि युवतांमध्ये हे प्रमाण अत्यंत वाढलेलं आहे. झोपेची औषधं असू द्या, खोकल्याची औषधं असू द्या, किंवा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्ममध्ये भरपूर औषधं अशी मिळतात. मात्र रेग्युलरच्या आपल्या मेडिकलमध्ये कुठलंही असलं औषध मिळत नाही. डॉक्टरची चिठ्ठी, त्या दिवसाची तारीख असेल, त्यावर शिक्का असेल तरच आपण सप्लायड बाय शिक्का मारून ती मेडिसिन आपण त्या दिवशीपुरती देतोय. मात्र इतर वेळेला ती ऑनलाईनच्या माध्यमातून कायमस्वरूपी औषधं ही मिळत जातात. त्याचा समाज व्यवस्थेवरती मोठा वाईट परिणाम आहे. आणि ह्यामध्ये समाजाचं एवढं हितकर पण हानिकारक होणार आहे. भविष्यात पुढची पिढी ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून खरोखर बरबाद होऊन जाईल अशी आम्हाला खरं म्हटलं तर त्याची शक्यता वाटते. अशा किती ऑनलाईन औषध देणाऱ्या कंपन्या सध्या कार्यरत आहेत? अशा 14 ते 15 कंपन्या खरं म्हटलं तर कार्यरत आहेत. आणि त्यांचा हा खेळ सगळा दिल्लीच्या मार्फत तिकडून चालू आहे. त्यामुळे इथं तुम्हाला कुठलंही ऑफिस दिसणार नाही, काय दिसणार नाही. ऑनलाईनच्या माध्यमातून जर का बघितलं तर आता भविष्यात ही ब्लिंकिट वगैरे ते नसू दे, ॲपच्या माध्यमातून बऱ्यापैकी मागवायला हे सगळं चालू आहे. आणि त्याच्या दररोज फेक प्रिस्क्रिप्शन ती व्हॉट्सअपवरती पाठवायचं, कुठल्याही डॉक्टरचा शिक्का स्वतः तयार करून घ्यायचं आणि त्या माध्यमातून औषध पाठवून घ्यायचे.
असा हा चालू आहे एकंदरीत. एकंदरीतच तुम्ही आता बोललात की ह्यामध्ये तरुण पिढी आहे ती भरकटत कुठेतरी चालली आहे. काय एकंदरीत तुम्ही आव्हान त्यांना करणार? आमचं म्हणणं आहे जी खरं म्हणलं सरकारने चेन चालू केलेली आहे या औषध व्यवसायामध्ये, की एखादा कंपनीच्या माध्यमातून येणारा माल हा कुठं जातोय, तिथून होलसेल पत्र कसा येतोय, होलसेलपासून रिटेल पत्र कसा येतोय, ही जी काही चॅनल सिस्टीम आहे ही सरकारनं तयार केलेल्या चॅनलची सिस्टीम आहे. त्याप्रमाणे ड्रग ऑफिसचं आमच्यावरती नियंत्रण होतं आहे आणि ड्रग ऑफिसच्या नियमाच्या माध्यमात रूल 65 अंतर्गत ज्या पद्धतीनं एखादं दुकान चालवायला पाहिजे त्या पद्धतीनं आम्ही ते दुकान चालवत असतोय. मात्र ऑनलाईनच्या माध्यमातून दुकान चालत नाही. त्यामुळे ऑनलाईनची जी औषधं आपण घेतोय ती किती प्रमाणात त्यामध्ये सत्यता आहे, किती प्रमाणात फेक औषधं आहेत, तिची परिपक्वता आहे काय, ह्याची गॅरंटी नाही. आम्ही मात्र आमच्या दुकानात विकणारे औषधं ही 100% आपल्या रेग्युलर स्टॉकिस्टकडनं घेतल्यामुळं त्याची सत्यता आम्हाला 100% पडताळता येते. उद्या एखादा कुठली केस झाली तर आपल्याला त्या औषधाच्या तळापात्र जाता येते, तसं ऑनलाईनच्या माध्यमातून जाता येत नाही. म्हणून जनतेला माझं हे खरं म्हणलं तर म्हणणं आहे की तुम्ही रेग्युलर तुमच्या गावामधल्याच केमिस्टकडनं जी लागणारी तुमच्याकडे औषधं आहेत ती तेवढीच औषध तुम्ही त्यांच्याकडे खरेदी करा. परत जी डॉक्टर चेंज करून देतात, औषध बदलतात, एखाद्या गोष्टीला त्रास झाला किंवा काही झालं किंवा औषधं पुढची द्यायची असतील तर ती औषधं ती आमच्याकडे परत जमा करून ती आम्ही रिटर्न औषध घेऊन परत त्यांना पुढची औषध देऊ शकतोय. हे ऑनलाईनच्या माध्यमातून औषधं असं दिली जात नाहीत आणि परत घेतली जात नाहीत. हा धोका पेशंटच्या पैशाचा सुद्धा खरं म्हणलं तर होऊ शकतोय. हा धोका टाळण्यासाठी भविष्यात काय आपलं नियोजन असणार आहे? काय इशारा देतात? आम्ही संघटनेच्या माध्यमातून खरं म्हणलं तर ऑल इंडियाच्या माध्यमातून असू दे, कोल्हापूर जिल्ह्याचे जे काही अध्यक्ष मदन भाऊ आहेत ते MHCDला सुद्धा खरं म्हणलं पदाधिकारी आहेत. आमच्या सर्वांची एकच मागणी आहे की ऑनलाईन प्लॅटफॉर्म सरकारला करायचंच असेल, खरोखरच ही 12.5 लाख केमिस्ट देशामध्ये औषधं प्रत्येक गावामध्ये कुठेही दुकान नाही असं नाही आहे. सगळ्या गावामध्ये दुकान आहेत आणि मल्टिपल दुकान आहेत, कुठेही मोनोपॉली नाही आहे आणि सगळीकडे औषध मिळत असताना जर काय सरकारच यावरती खरोखरच जर काय म्हणत असेल की ऑनलाईन आम्हाला औषध विक्री करायचीच आहे तर ते कायद्याअंतर्गत करू द्या की जेणेकरून तिने पण ते रूल पाळावा की जो आम्ही पाळतोय आणि अशा माध्यमातून तिने केलं तर ते चॅनल कायम शेवटपर्यंत चालावं ही आमची अपेक्षा सरकारकडनं आहे. आताच आपण पाहिलं की जे अवैधरित्या आणि बेकायदेशीररित्या ऑनलाईन औषध विक्री होती आहे याच्यामुळे तरुण पिढीला असेल किंवा आजच्या पिढीला आहे याचा भविष्यात धोका निर्माण होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आहे ते ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. त्यासोबतच देशव्यापी आहे ते आंदोलन छेडण्यात आलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आहे ते कोल्हापूरमध्ये 5 ते 5.5 हजार आहे ते औषधी विक्री दुकान आहेत ती बंद करण्यात आली आहेत. खरं तर जेवढं खाद्यपदार्थ वस्तू जेवढं ऑनलाईन घेणं सोपं झालं तेवढंच सोपं नागरिकांना औषध घेणं झालं असं समजून आहे ते नागरिक आहेत ते ऑनलाईन औषध खरेदी करण्याकडे वळले आहेत. मात्र भविष्यात त्याचा धोका निर्माण होणार आहे. याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन छेडण्यात आले. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ ऑनलाईन औषध विक्री बंद करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर.